तीन गाणी झालेली आहेत, तीन स्पर्धक इकडे आले आणि नेहमीप्रमाणे ते सुटले जास्तीची मेजॉरिटी म्हणून. आता उरली आहे एकच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तिचं. वेदा नेरुरकर. कशी आहेस वेदा? मजेत. खूप गोड दिसते. थँक्यू. पिंक तुझा फेवरेट रंग आहे? हो. हा, मग कसं वाटतंय आज एकदम ऑल मस्त. पिंक टॉप असं? मस्त. मस्त वाटतंय. आणि छोटे छोटे फ्लावर्स वगैरे तुझ्या ड्रेसवर, एवढं ग्लिटर. हो. मज्जा एकदम गुड. आता तू गाणं, एक गोड गाणं ऐकवणार आहेस. हो. आणि तू किती टाळ्या मिळवणार गाणं संपल्यावर? खूप साऱ्या. खूप साऱ्या. प्रॉमिस? हो. व्हेरी गुड. किलबिल पक्षी बोलती, झुर 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 झरी वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर फिर फिरती, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती, झुर 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 झरी वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर फिर फिरती, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती फुलेच सारी, त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती फुलेच सारी, कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे, सारी हसती गाती नाचती, कोणी रडके नाही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती, झुर 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 झरी वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर फिर फिरती, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती. वेदा छान झालं. थँक्यू. नाही तू जशी इतकी ग्लॅमरस आज दिसतेस, तितकंच असं ग्लॅमरस गाणं झालं तुझं. थँक्यू. कसं वाटतंय खूप छान वाटतंय. तुला? का ग आम्हाला तर सगळ्यांना खूप असं वाटतंय की दुसरी फेरी सुरू झाली आहे वगैरे. तुम्हाला स्पर्धक म्हणून काही फरक वाटतोय? काही नाही. काही नाही, तसंच वाटतंय सगळं. हो. बरं आहे नाही का आरती? हो. हां, खूप बरं आहे. असंच असावं की म्हणजे काय, आपल्याला काही फरकच पडू नये बाबा कॉम्पिटिशनचा. आपण आपलं मस्त खरा परफॉर्मन्स, प्रोग्राम समजून आम्ही गातो. प्रोग्राम समजून गाताय. हो. ते टाळी. का तयारी आहे बघ मुलांची. वेदा खूप छान गायलीस तू. थँक्यू. आणि हे गाणं श्वासाची परीक्षा घेणारच आहे. हो. खूप सलग असे लागोपाठ शब्द आहेत या गाण्यात. हो. आणि तू खूप छान निभावलंस ते. थँक्यू. छान गायलीस आणि एकदम गुलाबी परी दिसतेस तू. एकदम छान छान थँक्यू. मस्त गायलीस. असंच गा. वेदा खरं सांगू, तू खूप सुरात गायलीस, तालात गायलीस, छान गायलीस, एक्सप्रेशननी गायलीस, सगळं 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 ओके व्यवस्थित. पण मला एक शंका विचारायची आहे, प्रामाणिकपणे. हो. खरं उत्तर देणार तरच विचारणार. हां, मला तुझा अजूनही कोंबडी पळालीचा परफॉर्मन्स आठवतो. तुला कोंबडी पळाली जास्त गायला आवडलं का हे गाणं गायला जास्त आवडलं? दोन्ही. सगळी गाणी आवडतात. प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं हे जे होतं, हा प्रश्न हा आहे. किलबिल आवडतात. आवडलं असेल पण तसं तुझ्या चेहऱ्यावर दिसलं नाही बेटा. मी एवढंच सांगेन की ह्या गाण्यामध्ये देखील तू तेवढंच एन्जॉय कर जेवढं कोंबडी पळाली एन्जॉय केलंस. हो. गायिका म्हणून सांगत नाही मी, गायिका म्हणून उत्तम गायलीस. हो. पण अशी गाणी देखील, लहान मुलांची गाणी एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने तुम्हालाच मोठं झाल्यावर फायदा होईल, कारण तुम्हाला जास्त आपण बालपण जगलो असं आठवेल. हो. मला म्हणजे या मुलांचं खरं तर कौतुक वाटतं की ह्या कॉन्सेप्ट डोक्यात नसूनही त्या आणून त्या लोकांना गायचे आहेत. ही कठीण गोष्ट आहे त्यांच्या वयासाठी, कारण हे बघितलंच नाहीये ना कधी. किलबिल पक्षी बोलत. आजकाल कावळे पण दिसत नाहीत साधे मुंबईत. बाकी किलबिल पक्षी तर खूपच लांब आहेत. त्यामुळे हा जर का कॉन्सेप्ट त्यांना कधीच दिसला नाहीये, तो इमॅजिन करून गायचा आहे तुम्हाला, तर ते साहजिक आहे की तेवढा एक थोडासा कोरडेपणा जरा जास्त वृक्ष शब्द असेल, पण त्या भावना त्यांच्याकडनं अपेक्षा करणं हे थोडं त्यांच्यावर लादण्यासारखं आहे. पण तरीही तू छान हा प्रयत्न केलास आणि जिथे कोंबडी पळालीचा भन्नाटपणा ऑलरेडी तुझ्यात घुसलेला आहे
तर तिथून मला किलबिल किलबिल पक्षी बोलतीचा सॉफ्टनेस तुझ्याकडनं अपेक्षा करणं कठीण जात आहे. पण तरी या गाण्यातला जो श्वास आणि गाण्याच्या वेगाचा जी सापशिडी आहे ती तू छान सांभाळलीस. कठीण आहे हे गाणं गायला एका दमात. ऑल द बेस्ट. खूप छान गायलीस. थँक्यू. दोन कॉंग्रॅच्युलेशन. 4 गाणी आपल्या समोर झाली पहिल्या फेरीची. आणखीन या 4 गाण्यांमधली एक गोष्ट कुणाच्या लक्षात आली आहे का? या 4 गाण्यांमधली सिमिलॅरिटी काय आहे? ही 4ही गाणी खळे काकांनी कंपोज केलेली आहेत. श्रीनिवास खळेंची होती 4ही गाणी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. दरवेळेला मी स्पर्धकांची बोलते, मी लिटल चॅम्प्सच्या घरच्यांबद्दल किंवा त्यांच्या हॉबीजबद्दल बोलते. आज वेदा आपल्या एका दादाबद्दल आम्हाला सांगणार आहे, नाही का? सांग बघू. माझा एक दादा आहे, तो जेव्हा छोटा होता तेव्हा त्याला पोलीस इन्स्पेक्टर व्हायची खूप इच्छा होती. त्याला बंदूक खूप आवडतात आत्ताही. आणि जेव्हा पण तो त्याच्या आईसोबत बाहेर जायचा फिरायला वगैरे, दुकानानं एक तरी बंदूक तो घ्यायचा. अच्छा. त्याच्याकडे आता 100 किंवा 150 तेव्हा बंदुकी होत्या. हो. हो. तर तर तुला आज त्याला काय करायचं इकडनं? गिफ्ट द्यायचंय. तुला एक गिफ्ट द्यायचंय. हो. पण त्याआधी आपण तुझ्या दादाचा फोटो बघूया का? तिकडे बघा. हा दादा आता मोठा झालेला आहे आणि आता ह्याला स्वतःला बंदूक विकत घ्यायची लाज वाटतेय, म्हणून ही आज त्याला एक गिफ्ट देणार आहे. आता हा दादा कोण आहे, कोणी ओळखतंय का? कोणीच नाही. कोणी ओळखलं? ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. त्या दादाला गिफ्ट द्या. हे 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 कसं शक्य म्हणजे मला कुठं मिळाला म्हणून तुम्हाला हा? मिळाला. मला वन ऑफ द बिगेस्ट सरप्राइजेस ऑफ माय लाईफ. बंदूक आहे. तू आता उघड हे गिफ्ट. आणि एक्सप्लेन कर ना प्लीज मला. मला मी एक्सप्लेन करते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, तसं अवधूत दादाला एकदा एका ठिकाणी जाऊन गायचं होतं. तर अवधूत दादाच्या आईनी कॉलनीत गणेशोत्सव होता, तर तिकडे अवधूत दादाच्या आईनी त्याला गायला सांगितलं होतं आणि यांचं गाणं बसवून घेतलं होतं. गाणं कोणतं होतं? ह्याच्या लहानपणी डॉन होतं का? म्हणजे ते जुनं डॉन होतं, आत्ताच नाही. देव देव्हाऱ्यात नाही, हा हे गाणं म्हणायचं होतं. तर गणेशोत्सवापर्यंत त्या स्टेजपर्यंत पोहोचले आणि त्या पोचेपर्यंत ह्याच्या मित्रांनी ह्याला खूप अशी पिन घुमवली होती की तू, अरे काय तुला मस्त टाळ्या मिळतील बघ, अमुक तमुक तमुक. हा तिकडे गेला आणि आई अगदी खूप असे, आपला मुलगा आता इतकं सुंदर गाणं गाणार आहे. आणि अवधूत दादा कोणतं गाणं म्हणाला माहितीये तिकडे जाऊन? जवा नवीन पोपट हा. आणि आईने घरी आल्यावर किती मारलं रे अवधूत, खरं सांग. हे काय तुम्ही माझ्या पाठीमागे काय स्पाइस ठेवलेत की काय आता? हा? काय मला कळेच नाही म्हणजे काय. आज माझा वाढदिवस पण नाही असं सरप्राईजेस मला द्यायला. वैदेही मेकडे जेव्हा आपल्याकडे होती स्पर्धक म्हणून, तिला एक बनीचं सरप्राईज दिलं होतं, आठवतंय ना? तेव्हा तू किती असा भारावून गेला होतास आणि तू म्हणाला होतास ना की आम्हालाही असं एखादं सरप्राईज आवडेल, म्हणून ह्याचं खास आयोजन. हो. ओके. अच्छा.
मला जास्त फॉर्मल बोलता नाही येणार, पण मला एकदम आता इमोशनल झालं का झालंय, कारण मला सरप्राईजेस कोणी कधी दिलेले नाहीत बरेच वर्षामध्ये. आणि मला हे वन ऑफ द बेस्ट सरप्राईज ऑफ माय लाईफ असा आहे. माझा फोटो तो बघून, स्पेशली जो मला फार आवडतो, आणि मी त्याच्याकडे बघून मला फार वाईट वाटतं की अरे मी इन्स्पेक्टर झालो नाही किंवा मला पोलीस असं नाही, पण तो बघून मला एकदम असं, आणि मी हिला सांगतोय ना, तो असं तुम्ही खालना असं टँग टँग टँग, यार हा मुलगा, हिचा कोण दादा जो आहे, त्याच्या सगळ्या बंदुकीचा चॉईस पण माझ्यासारखाच आहे यार. आणि ते बंदूक ती ही माझ्याकडे पण होती, ही माझ्याकडे, असं असं म्हणता म्हणता तुम्ही मला सो वंडरफुल. आणि थँक्यू व्हेरी मच हे सरप्राईज आणि हे गिफ्ट अवधूत दादाला दिल्याबद्दल. एकदा जोरदार टाळ्या वेदासाठी. थँक्यू. अनुराधाताई, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता हे लिटल चॅम्प्स जशी कॉम्पिटिशन सुरू आहे, तेव्हा टेलिव्हिजनवरनं जेव्हा मुलांची कॉम्पिटिशन होते, जेव्हा आपण लोकांसमोर ती आणतो, तेव्हा फक्त गाणं नाही, त्या गाण्याबरोबर त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांनी कोणत्या पद्धतीचे कपडे घातले पाहिजेत, हावभाव कसे असले पाहिजेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींचं ह्या सगळ्या मुलांना आपण सगळ्याच पार्टिसिपंट्सकडनं असं एक्सपेक्ट करतो की ह्या सगळ्याचं भान त्यांना असावं. पण हे लहान मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कशा करायच्या? ते थोडं अवघड आहे खरं सांगायचं तर. पण ते मुलांना जन्मताच म्हणजे असतंच, त्यांना ते आतून आतून कुठून तरी आलेलं असतं. एक तर त्यांना संकोच नसतो, त्यामुळे बिंदास गात असतात ती. आणि एक मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांनी गाणं समजा चुकलं ना, तरी असं थांबून राहू नये. लोकांना ते कळता कामा नाही आहे. करेक्ट. म्हणजे पु ल देशपांडे जसं म्हणायचंय की समोरच्यांना काहीही कळत नाही असं आपण समजायचं आणि आपण गायचं. अगदी. तसं तर आपलं गाणं चांगलं होतं. तसं मी त्यांना सांगित की बिंदास गा, आणि आपण जरी चुकलो तरी गांगरून न जाता तो कॉन्फिडन्स स्वतःमध्ये पैदा करून तो वाढवून तर तसा प्रयत्न करायचा. आणि सुरेल तालात हे तर त्यांना शिकून येणारच आहे, आणि ते आलंच पाहिजे. स्वर ताल हा सगळ्यात पक्का पाहिजे. हा मेन गाण्याचा मेन मुद्दा आहे, तो त्याचा पाया आहे, आत्मा आहे, तर तो आलाच पाहिजे. आणि ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत, पण आताच्या काळामध्ये त्याही फारच आवश्यक आहेत. कारण तुम्ही इतक्या लोकांसमोर येता, इतके लोक तुम्हाला बघत असतात, आणि आता तू म्हणलीस तसं जजेस बघत असतात आणि ती ते सगळं मायन्युटली चेक करत असतात, तर त्याच्यात ही पण गोष्ट येते. तर ह्या सगळ्याचा अष्टावधानी असून त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि ते पुढे डेव्हलप करावा अष्टावधान. राईट. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.